आयुष कोमकर प्रकरणातील आरोपी कृष्णा अंदेकर आज सकाळी पुणे पोलिसांना सरेंडर झाला। आज सकाळी समर्थ पोलिसांना तो शरण आला। इतके दिवस तो कुठे होता, या प्रकरणामध्ये तो का सापडत नव्हता, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। तो शरण का आला याचं कारणही सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर आतापर्यंत आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये 13 आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे। ते अटकेमध्ये आहेत। कोण आहेत ते 13 आरोपी बघूया। बंडू अंदेकर, कृष्णा अंदेकर, शिवम अंदेकर, अभिषेक अंदेकर, शिवराज अंदेकर, लक्ष्मी अंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण आणि यश पाटील, अमित पाटोळे आणि सुजल पिरगू असं या सगळ्यांचं नाव आहे। आणि हे सगळे आरोपी आताच्या घडीला गजाआड आहेत। 6 सप्टेंबरला आयुषला संपवल्यानंतर बंडू अंदेकर सह एक एक करून सगळे आरोपी पोलिसांनी गजाआड केले, पण कृष्णा अंदेकर मात्र फरार होता। अखेर आज त्याने स्वतःहून सरेंडर केलं। काल त्याच्या वडिलांनी म्हणजे बंडू अंदेकरने त्याच्या एन्काउंटरची शक्यता व्यक्त केली होती, भीती व्यक्त केली होती। एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव सुद्धा घेतलं होतं आणि आज कृष्णा अंदेकर पोलिसांसमोर हजर झाला। आता नक्कीच हा योगायोग मानता येणार नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार तो एका देवस्थानच्या ठिकाणी लपून बसला होता। याचा अर्थ असा असतो की देवस्थानच्या ठिकाणी पटकन पोलीस जात नाही किंवा खूप शोध घेतला जात नाही। याचं कारण की एकतर भाविक आलेले असतात, गर्दी असते आणि तितकं सोपं नसतं। त्यामुळे वेगवेगळ्या देवस्थानांच्या ठिकाणी तो लपून बसल्याची माहिती ही पुणे पोलिसांनी दिलेली आहे। मात्र याबद्दल कुठली अधिकृत माहिती द्यायला त्यांनी नकार दिलेला आहे। आता हा कृष्णा अंदेकर नेमका कोण आहे आणि त्याचा या खुनाशी काय संबंध आहे, तर सगळ्यात डेंजर अंदेकर म्हणजे कृष्णा अंदेकर असं त्याला ओळखलं जातं। कृष्णा हा बंडू अंदेकरचा सगळ्यात लहान मुलगा आहे। भावंडांमध्ये तो 5व्या नंबरचा आहे। लहानपणापासून तापट, विक्षिप्त म्हणून त्याला ओळखलं जातं। त्याचा मोठा भाऊ वनराज, ज्याचा खून झाला, तो नगरसेवक झाला आणि तो जरा सोफिस्टिकेटेड होता। पण कृष्णा हा कायम कुरापती काढायचा। कोमकरांना पहिला लढणारा सुद्धा कृष्णाच होता। वयाच्या 17व्या वर्षी त्याने एका व्यक्तीवरती वार केले, त्याच्यावरती खुनाचा आरोप सुद्धा होता। तो तडीपार होता, कुठल्याही पुराव्यांशिवाय सुटलेला होता। आयुषची हत्या करून भावाच्या हत्येचा बदला घेण्याचा सूत्रधारही तोच असल्याची माहिती आहे। इतकंच नाही तर वनराजवर वार करणाऱ्या सोमा गायकवाडच्या घरच्यांना संपवण्याचा डाव सुद्धा त्याचाच होता। भावाची चिता जळायच्या आत बहिणीच्या घरात रक्ताचे पाट वाहतील अशी शपथ त्याने घेतली होती। हे सगळं प्रकरण मी जसं पहिल्यापासून म्हणत आले फार भयानक आहे, हादरवणार आहे। आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं हे बघूया। आज कोर्टामध्ये जेव्हा कृष्णाला हजर केलं त्यानंतर सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली। त्याच्याकडे हत्यार आहे, ते जप्त करायचं आहे। त्यांनी प्लॅन कसा केला, कुठे केला हे शोधायचं आहे। अमन पठाण जो हत्यारा आहे, ज्यांनी प्रत्यक्ष खून केला, त्याला कृष्णाने हत्यार पुरवलं होतं असा आरोप सुद्धा झाला। आरोपीच्या वकिलांनी सुद्धा याच्यावरती प्रतियुक्तिवाद केला। आमचा अशील जर स्वतःहून हजर झालेला आहे, सकाळी 10 वाजता तो कोर्टात तो पोलिसांसमोर आलेला आहे, तर त्याला कोठडीची गरज नाही। सगळे आरोपी हे कोठडीमध्ये आहेत, त्यामुळे या प्रकरणामध्ये त्याचं नाव आलं म्हणून तो स्वतःहून हजर झाला असं वगैरे त्याच्या वकिलांनी म्हटलं। तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा कृष्णाच्या पोलीस कोठडीची मागणी केली। सगळा तपास करायचा आहे, रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत, आम्हाला तपासासाठी अजून वेळ हवा आहे। एकूण 13 आरोपी आहेत, त्यांचे एकमेकांशी जे काही कनेक्शन्स आहेत ते शोधायचे आहेत। कृष्णा अंदेकर हा मुख्य आरोपी आहे, त्याने हत्यार पुरवलं होतं। इतर आरोपींची ही लिंक आहे, हे सिंडिकेट आहे असं त्यांना म्हणायचं होतं थोडक्यामध्ये। हे हत्यार पुरवलं ते कुठून आणलं याचा शोध घ्यायचा आहे। इतर आरोपी आणि हा आरोपी एकत्र होते, फरार झाल्यानंतर ते कुठे होते याचा तपास करायचा आहे। आर्थिक यांना कोणी मदत केलेली आहे का हे सुद्धा बघायचं आहे। यांचे कनेक्शन्स शोधायचे आहेत, यांच्यामधला दुवा कृष्णा अंदेकर होता अशा पद्धतीचा दावा जो आहे तो तपास अधिकाऱ्यांनी आज कोर्टासमोर केला आणि त्यानंतर कोर्टाने तो ग्राह्य धरून कृष्णाला 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली। विशेष मोका कोर्टाने ही कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। 18 सप्टेंबरला पुन्हा एकदा त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्यामुळे कृष्णा अंदेकरची 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळवण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। मात्र या 2 दिवसामध्ये ते कशा पद्धतीने तपास करतात हे बघावं लागेल। 2 दिवसाचा कालावधी हा कमी आहे, पण ज्या पद्धतीने या पोलिसांनी सांगितलं तसं की दररोज या गुन्ह्यामध्ये नवनवीन गोष्टी समोर येत आहेत, त्यामुळे ह्या आरोपींच्या एकमेकांशी लिंक कशा आहे आणि कशा पद्धतीने हा सगळा गुन्हा रचण्यात आला, कशा पद्धतीने आयुष्याला संपवण्यात आलंय, सगळ्याची माहिती आता समोर येईल। कृष्णा अंदेकर आणि हे सगळे अंदेकर टोळी जी आहे ती आता जवळपास आतमध्ये आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रत्येक अपडेट, प्रत्येक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.